नमस्कार, मी संदीप देसाई, TV9 विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अजित पवारांची मिमिक्री करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली आहे। शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशी अजित पवारांनी केलेल्या विधानांवरून राज ठाकरेंनी आधी मिमिक्री केली होती आणि त्यानंतर आता निधीवरून सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी जोरदार टीकास्त्र डागले। बघूया। एक मिनिट, आम्ही काय मूर्ख आहेत काय? तुलाच हे करताय काय? नाही काय नाही। रवींद्र जाऊ दे, मग अशी बोललो ते संदीप बोललो ना मी तुझ्याशी, पुन्हा पुन्हा काय राहू दे। हो हो हो, तुझं ऐकणार आहेत बस। अरे बस म्हणलं ना। तो गप्पा बस, तो शांत बस, तो माईक हातात घे। मला असं वाटतं खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता, पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत ते सगळं पवार साहेबांच्या डोळ्यात देखत होत असताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार, अरे मी आत्ता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच जर दिला तर हा उद्या मला पण सांगेल या गप्पावास। मला असं वाटतं त्या भीतीपोटी, त्या भीतीपायी त्यांनी राजीनामा मागे घेतला। भानगड नको, हे आता असं वागतं, पुढे कसं वागेल? तुमच्या बजेटरी प्रोव्हिजन्स मध्ये दादा आम्ही बोलायचो मंत्रिमंडळात असताना, तेव्हा आम्हाला लगायचं काय, आता यांना खूप कळतं। आम्ही 10 कोटी मागायचो, साहेबांचा राजीनामा जो जबरदस्तीने घेण्यात आला होता, त्याच्यानंतर जेव्हा पब्लिकने विरोध केला तेव्हाची त्यांची भाषा तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल। म्हणजे साहेबांचा राजीनामा पडलाच पाहिजे। मला तर त्यांनी जवळ बोलवून घेऊन सांगितलं, ताई माफ करा की गपना आहे का हो, ताईंना अध्यक्ष करायचंय म्हणजे पक्ष आपल्या ताब्यात घेऊन बीजेपीच्या ताब्यात देऊन टाकायचं आहे। आणि म्हणूनच आमचा विरोध होता, आणि म्हणून आमच्यासारखी लोक जाऊन साहेबांना भेटली आणि साहेबांना प्रश्न विचारला, साहेब तुम्ही राजीनामे देणारे कोण? आम्ही आयुष्याची 35 वर्ष तुमच्या बरोबर लावली आहेत।